हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित आध्यात्मिक पुल लेख क्रमांक 40. गुण गायीन आवडी या पुस्तकात कुमार गंधर्व यांच्यावरील लेखामध्ये पुल यांनी भगवद्गीतेतील अध्याय 7 श्लोक क्रमांक 3 उद्घृत केला आहे. श्लोक असा आहे: मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यतताम अपि सिद्धानां कश्चित् मां वेत्ति तत्त्वतः. याचा गोषवारा असा आहे: हजारो माणसांमध्ये क्वचित कोणी एखादा सिद्धिप्राप्तीसाठी प्रयत्न करतो. त्यापैकी सिद्धी प्राप्त करणाऱ्यांमध्ये क्वचित कोणी एखादाच मला खऱ्या अर्थाने जाणतो. गाणे लाखो जण शिकतात, परंतु कुमार गंधर्वांना ज्या प्रकारे गानकला सुप्रसन्न झाली होती तशी ती फार थोड्या जणांना प्रसन्न होते. कारण गाण्याची ओळखच नाही. त्यामुळे गाणे शिकायला लागल्यावर 2-3 महिन्यातच त्यांना कधी एकदा स्टेजवर गायला जातो याची घाई झालेली असते. जगात बहुसंख्य लोक धार्मिक आहेत. बहुतेक सर्व देवळांमधून लाखोंनी गर्दी असते. यातील फार फार एखादा अपवाद वगळता बाकी सर्वजण भौतिक ऐहिक उपभोग शमवण्यासाठी देवाकडे मागणे मागायला आलेले असतात. असे लोक स्वतःच अमुक्तावस्थेत येथेच मर्त्य लोकात कायम राहायला उत्सुक आहेत. कारण या लोकांना अध्यात्माचा पत्ता माहीत नाही. अशांना मानवी जन्माचा हेतूही माहीत नाही. आला दिवस भौतिक उपभोगात रममाण व्हायला मिळावे इतकीच प्राप्त जन्माची अपेक्षा आहे. मग त्यामध्ये जवा एवढे सुख आणि पर्वता एवढे दुःख भोगावे लागते. याचे कारण शोधायची बुद्धी होण्यासाठी असंख्य जन्म असेच जावे लागतात. यास्तव साधकांनी आध्यात्मिक तत्त्वज्ञान जाणून घ्यावे, मानवी जीवनाची महती जाणून घ्यावी आणि साक्षात्कारी गुरु न मिळाल्यास आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आत्मयात्रा करावी. हरि ओम.